ओम नमः शिवाय. नमस्कार, मी खुशाल, ज्योतिष आणि वास्तव अभ्यासक. माझ्या नवदृष्टी ज्योतिष विद्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. तुळा राशी 2026 वर्षात घडणाऱ्या शुभ आणि अशुभ घटनांचे भविष्यफल सामान्य कुंडलीच्या आधारे परंतु सोप्या आणि सरळ भाषेत समजावण्याचा मी प्रयत्न करणार आहे. खरं तर गोचर ग्रहांचे भविष्यफल फक्त चंद्रकुंडलीवरून पाहिले पाहिजे, पण सामान्य भविष्यवाणीमध्ये ते वेगळे पाहणे अशक्य आहे. या वर्षी तुम्हाला स्वाभाविकपणे एखाद्या विषयात संशोधन किंवा तपास करण्याची आवड निर्माण होईल. विशेषतः निसर्गाबद्दलच्या नैसर्गिक आवडीमुळे पर्यावरण संतुलनाचे रक्षक बनून प्रदूषण हटाव मोहिमेत पर्यावरण जाणकार म्हणून सहभागी व्हा आणि संपत्ती, आदर आणि कामाचे समाधान मिळवण्यात यशस्वी व्हा. दैनंदिन जीवनात तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत प्रेम, सुसंवाद आणि खेळीमेळीचे वातावरण राखण्याचा सदैव प्रयत्न करा. याचे मुख्य कारण म्हणजे कुटुंब तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. सध्याच्या कालावधीत कधी आई किंवा वडिलांस मतभेदांमुळे कुटुंबातील शांतता भंग होऊ शकते. जानेवारी महिन्यात तुमच्या तीव्र आणि न थांबणाऱ्या भावना, नवीन विषय शिकण्याला, तुमची इच्छा आणि आकलनशक्तीच्या बळावर तुमचे ध्येय गाठण्यासाठी तुम्ही सुसज्ज असलात तरी देखील तुम्ही निसंशयपणे प्रतिकूल परिस्थितीत तुमच्या बाजूने वळवण्यात आणि तुमच्या विरोधकांकडून पाठिंबा मिळवण्यात पटाईत असाल. परंतु हे लक्षात ठेवायला हवे की कधी हट्टी, प्रबळ इच्छाशक्ती असलेला तुमचा स्वभाव भावनांमध्ये वाहून जाऊ शकतो. त्यामुळे इतरांच्या इच्छा आणि भावनांना योग्य आदर देऊ शकणार नाही, ज्यामुळे परस्पर संबंधांमध्ये कलह, दुरावा निर्माण होण्याची जास्त शक्यता असते. तुमच्या शक्तीचा आणि ऊर्जेचा सर्जनशील वापर समाजासाठी निश्चितच फायदेशीर ठरेल. म्हणून भावनांवर नियंत्रण ठेवून भावनांना योग्य दिशा देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मी तुम्हाला विनंती करतो की कृपया व्हिडिओला शेवटपर्यंत पहा, लाईक व सबस्क्राईब करा. पाचव्या स्थानातील कुंभ राशीमध्ये राहू आणि 11व्या स्थानातील सिंह राशीमध्ये केतू स्थित आहे. येथे तुमचा दयाळू, गरीब आणि भित्र्या स्वभावामुळे राहू तुम्हाला थोडा गोंधळात टाकू शकतो. कारण मुलांचे शिक्षण, आरोग्य याविषयी समस्या किंवा तुमच्या पत्नीसोबत होत असलेल्या किरकोळ वादांबद्दल मनात काळजी वाटणे स्वाभाविक आहे. समजा जर तुम्हाला जुनाट पोटाच्या समस्या असतील तर या काळात त्याला सामोरे जाऊ शकते. मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की कुठलाही ग्रह चांगला किंवा क्रूर असं समजणे मुळात चुकीचे आहे. ग्रह कुठल्या राशीत कोणत्या स्थानी बसलेला आहे, तेथे तो कारक आहे की मारक आहे, त्यानुसार त्याचा प्रभाव राशीच्या व्यक्तीवर पडतो. तुम्ही मृदुभाषी, विद्वान आणि स्वाभिमानी व्यक्ती आहात. जर तुम्हाला राजकारणात रस असेल तर या काळात तुम्हाला एक चांगले वक्ता म्हणून उदयास येण्याची संधी मिळू शकते. एकंदरीत या काळात तुम्हाला तुमच्या सर्व कामात फायदा होईल आणि लोकांच्या नजरेत तुम्ही एक आदरणीय व सन्माननीय व्यक्ती असाल. 6व्या स्थानातील मीन राशीमध्ये शनी नेपच्यून सोबत युतीमध्ये स्थित आहे. येथे तुम्ही मानसिक किंवा दैवी शक्तीच्या जोरावर दयाळू, भावनिक आणि सहानुभूतीशील स्वभावाचे असल्याने नेहमीच इतरांचे दुःख कमी करण्याचा प्रयत्न करा. गरीब आणि गरजूंची सेवा केल्याने तुम्हाला आनंद आणि समाधान मिळेल. तुळा राशीचा एखादा डॉक्टर आपल्या कौशल्याने जुनाट अशा आजारांचे यशस्वीरित्या निदान करेल, ज्यामुळे एक विशेषज्ञ म्हणून उदयास येईल. या क्षेत्रातील फार्मासिस्ट किंवा आरोग्यसेवा प्रदाते यांना देखील या काळात प्रसिद्धी आणि आनंद मिळेल. एकीकडे नेपच्यून धार्मिक प्रथा, अध्यात्म आणि दैवी गुणांकडे आकर्षित करेल, तर दुसरीकडे शनी सध्याच्या दैनंदिन जीवनातील वास्तव आणि सांसारिक सुखांकडे खेचण्याचा प्रयत्न करू शकतो. याचे मुख्य कारण म्हणजे शनी आणि नेपच्यूनच्या युतीमुळे सध्याच्या दैनंदिन जीवनातील परिस्थितीमध्ये आदर्श आणि पुढील जीवनातील आनंदी नातेसंबंधाच्या वास्तवाचा संघर्ष मनामध्ये निर्माण होऊ शकतो.
कामाच्या ठिकाणी तुमच्या एकाग्रचित्त, समर्पण आणि तीक्ष्ण चातुर्य वृत्तीने कामे केल्याने व्यवसायात किंवा कामाच्या ठिकाणी यश मिळेलच, शिवाय तुमची कार्यक्षमता आणि सुरक्षितता देखील वाढेल. या काळात कामातील जबाबदाऱ्यांच्या वाढत्या ओझ्यामुळे कधी असे वाटू शकते की आपण वेळेपूर्वी प्रौढ झालो आहोत. तुमचा स्वभाव विचारशील, अंतर्मुखी आणि शांत असल्याने कामाच्या ठिकाणी व ओळखीच्या लोकांच्या तुमच्यावर प्रचंड विश्वास वाढेल. तुमच्या कामाच्या क्षेत्रात किंवा तुमच्या ओळखीच्या लोकांमध्ये तुमचा गुप्त शत्रू असला तरीही या काळात तुम्ही शत्रूला पराभूत करण्यात यशस्वी व्हाल. जर तुमची जमीन नापीक किंवा कोरडी असेल आणि तुम्हाला त्यावर काहीतरी करायचे असेल तर जून आणि जुलैमध्ये यश व लाभ मिळेल. किंवा जर तुम्ही नवीन जमीन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमचे स्वप्न पूर्ण होईल. तुमच्या आईकडून तुम्हाला हवे असलेले सांत्वन आणि पाठिंबा तुम्हाला मिळणार नाही. मित्रांनो, एक लक्षात ठेवा की शनी हा संत गतीने चालणारा ग्रह आहे. शनी त्याचे कुठलेही शुभ अशुभ फळ उशिरा परंतु दीर्घ स्वरूपात प्रदान करतो. ज्यावेळी शनी मीन राशीतून गोचर करतो त्यावेळी व्यक्तीला कुशल, विनम्र, दानशूर, आदरणीय आणि सज्जनाचा प्रिय बनवतो व कार्यक्षेत्रात धनलाभ होऊन श्रीमंत आणि समृद्ध बनवतो. मित्रांनो, हे वर्ष असे असेल की दैनंदिन जीवनात अधूनमधून शुभ किंवा अशुभ घटना घडू शकतात. खरं तर 8व्या स्थानाला मृत्यूस्थान देखील म्हणतात. एखादा तुळा राशीचा व्यक्ती असा असू शकतो जो घडलेल्या शुभ अशुभ घटनांचा मनावर खोलवर परिणाम करून अंधश्रद्धा, गूढ, तंत्रमंत्र यासारख्या विचित्र विद्यांकडे आकर्षित होऊ शकतो. कारण 8व्या स्थानी बसलेला हर्षद असे करण्यास प्रोत्साहित करू शकतो. हे लक्षात ठेवायला हवे की यामुळे केवळ शारीरिकच नाही तर मानसिक आणि आर्थिक नुकसान होण्याची शक्यता वाढते. 9व्या स्थानातील मिथुन राशीमध्ये गुरु वक्री अवस्थेत स्थित आहे. कालपुरुष कुंडलीमध्ये 9वे स्थान धर्म, भाग्य, गुरु, उच्च शिक्षण, परदेश प्रवास व अध्यात्म दर्शवते. या सर्व क्षेत्रांवर गुरुचा खोलवर प्रभाव असेल. तुम्ही धार्मिक विधी व देवभक्तीवरचा तुमचा दृढ विश्वास गुरुच्या या वक्री काळात तुम्ही निसंशयपणे धर्माशी संबंधित जोडलेली नवीन माहिती किंवा तत्त्वज्ञानाचा शोध घेण्याचा प्रयत्न कराल. कदाचित धर्म, शास्त्र इत्यादी सारखे उच्च शिक्षण घेण्याचा प्रयत्न कराल किंवा अगोदरच उच्च शिक्षण घेत असाल तर निश्चितच त्यामध्ये पदवी मिळेल. त्यामुळे धर्म आणि अध्यात्माकडे पाहण्याचा तुमचा संपूर्ण दृष्टिकोन बदलू शकतो. पण तुम्हाला तुमच्या वैयक्तिक श्रद्धांविरुद्ध एकही शब्द ऐकायला आवडणार नाही. उलट तुम्ही स्वकेंद्रित व्हाल आणि आत्मसुधारणेवर तुमचा दृढ विश्वास असेल. सार्वजनिक धार्मिक कार्य, दानधर्म किंवा सामाजिक कार्यात जर तुम्हाला त्यातून काही वैयक्तिक फायदा होणार नसेल तरच तुम्ही सहभागी व्हाल. धर्म किंवा उच्च शिक्षणाच्या अभ्यासामध्ये काही अडचणींचा उलगडा न झाल्यामुळे कदाचित शिक्षकांवर नाराज देखील व्हाल. समजा जर तुम्ही लांबच्या प्रवासाची योजना आखली असेल तर प्रवासात अडथळ्यांना सामोरे जावं लागू शकते. या काळात नशिबाची साथ थोडी कमीच मिळण्याची शक्यता आहे. तुमची पत्नी, आई, बहीण किंवा वहिनी यांच्या पाठिंब्याने तुमचे भाग्य सुधारेल. परंतु या काळात तुमच्या वडिलांचा पाठिंबा पाहिजे तसा मिळू शकणार नाही. महत्त्वाचे म्हणजे 3ऱ्या स्थानाचा स्वामी गुरु स्वतःच्या स्थानापासून 7व्या स्थानी स्थित आहे, ज्यामुळे तुमच्या पत्नीचा पाठिंबा भाग्य उन्नतीचे मुख्य कारण होऊ शकतो. तुळा राशीचा कोणी लेखक, प्रकाशक, मुद्रक किंवा पत्रकार असेल तर त्याची मुख्य संपादक किंवा एखाद्या संस्थेत उच्च पदावर नियुक्ती होऊ शकते. 1 जून रोजी 10व्या स्थानातील कर्क राशीमध्ये गुरु प्रवेश करेल, जिथे गुरु उच्चस्थानी असेल. तुम्ही आजपर्यंत जे काही सहन केलं आहे आता त्याची भरपाई गुरुच्या या गोचर काळात नक्कीच भरून निघेल. कामाच्या ठिकाणी काम करणाऱ्यांना कुशलतेने कर्तव्याचे पालन केल्यामुळे उच्च पद, उच्च अधिकार आणि मान सन्मान मिळेल. व्यवसाय करणाऱ्यांना व्यवसायात प्रगती होऊन धनलाभ होईल. जर कोणी दुचाकी किंवा कार खरेदी करण्याचा विचार करत असेल तर त्याचे स्वप्न पूर्ण होईल. या काळात कोणी अहंकारी स्वभावाचा असला तरी
तरी देखील सत्ता मिळवण्यासाठी आपली प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करेल. आदरणीय, श्रीमंत, महत्वाकांक्षी आणि मेहनती स्वभावाचा असूनही ओळखीच्या लोकांना जर काही समस्या आल्यात तर नक्कीच मदत करण्याचा प्रयत्न करेल. तुमच्या पत्नीचे सहकार्य व पाठिंब्याचा अधिक फायदा होईल व घरात आनंदी वातावरण राहील. लाभ स्थानातील सिंह राशीमध्ये 31 ऑक्टोबरला गुरु प्रवेश करेल. तुम्ही उदार, दानशूर, सद्गुणी, संगीतप्रेमी आणि देवभीरू आहात. देवाच्या कृपेने तुम्हाला संपत्ती, वाहन आणि मित्रांचे सुख मिळेल. जर तुम्ही शिक्षण घेत असाल तर शिक्षण सुखात काही प्रमाणात घट होऊ शकते. या कालावधीत वैज्ञानिक क्षेत्रात काम करणारे तार्किक आणि नैतिक नियमांनुसार वागण्याला जास्त महत्त्व देते व यश प्राप्त करतील. 16 डिसेंबरला जेव्हा सूर्य पहिल्या स्थानात प्रवेश करेल तेव्हा कोणी रंगमंच कलाकार, अभिनेता किंवा कुशल नाटककार बनण्याचे स्वप्न पाहत असेल तर नक्कीच स्वप्नपूर्ती होऊन यशस्वी होतील. तुम्ही धार्मिक आणि सद्गुणी स्वभावाचे व्यक्ती असल्याने धर्माबद्दलचे प्रेम आणि भक्तीमध्ये वाढ होईल. तुमची पत्नी देखील एक नीतिमान, सुंदर, सुवर्तिमान, पतिप्रती, समर्पित, आनंदी आणि सौभाग्याची पूर्वसूचक असेल. 25 नोव्हेंबरला जेव्हा राहू 4थ्या स्थानातील मकर राशीमध्ये आणि 10व्या स्थानातील कर्क राशीमध्ये केतू वक्री होईल तेव्हा तुम्हाला तुमच्या खऱ्या मित्रांकडून आणि मामाकडून पाठिंबा व सहकार्य मिळेल. जर तुम्ही सार्वजनिक संस्थांमध्ये सहभागी असाल तर आर्थिक लाभ होईल. हजारात कोणी एखादा तुळा राशीचा व्यक्ती अस्थिर किंवा दुःखी मनस्थितीमध्ये आढळू शकतो, ज्याचे आपल्या नातेवाईक किंवा भावंडांसोबत वादविवाद होऊ शकतात. यामुळे वैवाहिक सुखात बाधा तर येईलच, पण वडिलांच्या सुख व सहयोगापासून वंचित राहण्याची शक्यता वाढते. वाढत्या कामाचा त्रास व पारिवारिक जबाबदाऱ्या सांभाळत असताना देखील तुम्हाला जन्म ठिकाणापासून दूर राहावे लागू शकते. खबरदारी म्हणून तुळा राशीच्या व्यक्तीने राशीच्या अंतर्गत येणाऱ्या आजारांबद्दल नेहमी जागरूक राहिले पाहिजे. जर तुमचे नाव पे, पो, रा, रीम या अक्षरांनी सुरू होत असेल तर आयुष्यात कधी पोटाच्या समस्या, अल्सर, पित्त, मूगखडा यासारखे आजार होण्याची शक्यता असते. किंवा जर तुमचे नाव रू, रे, रो, ता या अक्षरांनी सुरू होत असेल तर आयुष्यात कधी मूत्राशय, रक्तसंचय, जटिल आणि असामान्य रोग, पुरळ येणे, अपेंडिसायटिस सारखे आजार होण्याची शक्यता असते. किंवा जर तुमचे नाव तू, ते, तो या अक्षरांनी सुरू होत असेल तर आयुष्यात कधी संधिवात, पोटात पोटशूळ, चक्कर येणे, मूत्रपिंडात अडथळा किंवा अरुंदता, मधुमेह, जलोदर, चिडचिड होणे यासारखे आजार होण्याची शक्यता असते. अशी लक्षणे दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे खूप फायदेशीर ठरेल. पुढे काही उपाय सांगत आहे. जर तुम्ही श्रद्धा आणि भक्तिभावे नियमितपणे कोणताही एक उपाय केला तर तुमच्या दैनंदिन जीवनात नक्कीच फायदा होईल. पहिला उपाय, सकाळ संध्याकाळ घराजवळील कोणत्याही मंदिरात जाऊन देवाची पूजा आरती करावी व प्रसाद खावा. दुसरा उपाय, दररोज स्नान वगैरे केल्यानंतर सुंदरकांडच्या 5 ओळी वाचल्या पाहिजे. तिसरा उपाय, जर तुम्हाला कोणत्याही कामाची योजना बनवायची असेल तर ती कृष्ण पक्षात बनवा. चौथा उपाय, घराच्या छतावर कधीही कोळसा किंवा काळ्या रंगाचे कापड चुकूनही ठेवू नका. कृपया व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवरती क्लिक करा. शुभम कल्याण.